अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. आपल्या स्वामी भक्तासाठी आनंदाचा आणि आवडीचा उत्साहाचा दिवस म्हणजे काय तर 21 जुलै. 21 जुलैला काय आहे तर आपल्याला आपल्या गुरुचा दिवस हा 21 जुलै आहे. पण हाच वार गुरुचा असतो असं नाही, तर प्रत्येक वार हा आपल्या गुरुचा असतो. परंतु हा वार खास काय आहे तर याच्याबद्दल आपल्याला म्हणजे गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. हा दिवस म्हणजे काय तर गुरुपौर्णिमा. तर या सुवर्ण निमित्ताने आपण खूप काही असे सेवा करणार आहोत. तर त्या कोणत्या सेवा करणार आहोत, त्या सेवा कशा करायच्या किंवा कोणी करायच्या हे आज आपण पाहणार आहोत. तर आपण 1 जुलैपासून सेवा चालू करणार आहोत, कारण या दिवसाची सेवा पारायण पूर्ण होईपर्यंत आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे. 21 जुलै दिवशी आहे गुरुपौर्णिमा, म्हणून 1 ते 21 या दिवसापर्यंत आपल्याला पारायण करायचं आहे. तर रोज एक पारायण करायचं आहे. रोज एक पारायण म्हणजे काय तर आपल्याला स्वामीचरित्र सारामृतमधलं 1 ते 21 अध्याय रोज वाचायचे, म्हणजे एक पारायण आपलं कंप्लीट होतं. तर हा ग्रंथ खूप छोटा आहे. तुम्हाला हा ग्रंथ वाचायला 1 तास पण लागणार नाही. पारायण करताना तुम्ही पहिल्या दिवशी केंद्रात जाऊन स्वामी महाराजांना तुमच्या मनातील जे काही इच्छा असेल, जे काही संकट असेल, जे काही तुम्ही महाराजांना सांगू शकता किंवा जे तुम्हाला अडचण असेल ते तुम्ही महाराजांना केंद्रात जाऊन सांगू शकता. जे आपल्या नशिबात नसतं ते महाराज आपल्याला देतात, म्हणजेच काय आपले गुरु देतात. म्हणून स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत असं म्हणून आपल्याला पहिल्या दिवशी केंद्रात खडीसाखर नारळ घेऊन जायचे आणि संकल्प करायचा. संकल्प करताना तुमचं नाव सांगा आणि मी तुमची ही सेवा करणार आहे असं महाराजांना सांगा, आणि मला या कामासाठी मी ही तुमची संकल्पयुक्त सेवा करणार आहे असं महाराजांना सांगा. आणि ही 21 दिवसाचं तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करा. तर तुम्ही पारायण करताना किंवा संकल्प करताना अखंड 21 दिवसाची सेवा करणार आहे असं म्हणू नका, कारण अखंड म्हणजे काय तर खंड न पडणे. कारण महिलांना मासिक धर्म येऊ शकतो किंवा विटाळ सुतक सर्व काही ना काही अडचणी ह्या असतातच, म्हणून अखंड हा शब्द तुम्ही वापरू नका. तर इथं मी 21 दिवसाचं पारायण करणार आहे असं म्हणा, आणि हा 21 दिवस संकल्पयुक्त तुम्ही सेवा करा. तर हे 21वा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा, ह्या दिवशी तुम्हाला 21 पारायण हे कंप्लीट करायचे. जर तुम्हाला मासिक धर्म हे असेल 5 दिवस तुमचे जात असतील तर तुम्ही एका दिवशी 2-2, 3-3 पारायण हे करू शकता. तर 21 दिवस म्हणजे तुमचं 21 पारायण हे कंप्लीट होईल. तर आपल्याला दुसरी सेवा काय करायची आहे तर दुसरी सेवा म्हणजे आपल्याला रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. रोज 11 वेळा तारक मंत्राचंही पठण करायचं आहे. ह्या 3 सेवा आपल्याला करायच्यात. ह्या 3 सेवा केल्या तर सोन्याहूनही पिवळं असं म्हणतात. पण तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही 1 माळ स्वामी समर्थांची करा आणि 1 तारक मंत्र पठण केला तरीही चालेल. परंतु तुम्ही हे सर्व सेवा करा, कारण सेवा केली तर मेवा हा भेटतोच. परंतु काही सेवा करा, परंतु जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला महाराज देणार आहेत. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझी की तुम्ही सेवा नक्कीच करा. तुम्ही 21 दिवस हा मांसाहार करायचा नाही. काही जण म्हणतील आम्ही दुपारी वाचतो आणि सकाळी मांसाहार करू, म्हणजे आम्ही दुपारी वाचतो आणि संध्याकाळ हा मांसाहार केला तरी चालेल का, तर असं नाही. तुम्ही 21 दिवस मांसाहार करायचाच नाही, म्हणजे करायचाच नाही. तुमच्या घरात जर कोणी खात असेल तर त्यांना तुम्ही करून दिला तरीही चालेल, परंतु तुम्ही करू नका. दुसरं म्हणजे ब्रह्मचार्य हे कटाक्षाने पाळायचे. परंतु कसं जे संतान प्राप्तीसाठी सेवा करतात त्यांनी नाही पाळलं तरीही चालेल, आणि तुम्हाला जर नाही पाळायला जमलं तरीही तुम्ही नाही पाळलं तरीही चालेल. असा काही नियम नाही ब्रह्मचार्याचे पालन करणे, परंतु जमत असले तर पाळा, नसेल तर नाही पाळे तरीही चालेल. आता ह्या सेवा तुम्ही नक्कीच करा, कारण कसं तुम्हाला जर आता गुरुचा वार आहे, गुरुपौर्णिमा हा गुरुचा वार आहे, मग तुम्हाला जर दत्त महाराजांची सेवा करायची असेल तर 14वा आणि 18वा अध्याय पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात. तर हा दिवस आपल्या गुरूंचा आहे, म्हणजेच महाराजांना तुम्ही मला द्या असं म्हणायचं नाही. कारण महाराजांची तुम्ही निस्वार्थपणे सेवा केली तर आपल्यासाठी जे काही चांगले ते महाराज आपल्यासाठी नक्कीच देतात. म्हणून महाराज मला हे पाहिजे, महाराज मला ते पाहिजे असं म्हणू नका, कारण
महाराजांना माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे, आपल्यासाठी जे चांगले ते महाराज देतात. आपल्याला वाटतं की आपल्याला महाराज देत नाहीत, परंतु तुम्हाला तर वेळ आली तर नक्कीच कळेल ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नव्हती. म्हणून महाराज फक्त तुम्हाला द्यायला बसले. आपला हात, आपला पदरपुडी फक्त पसरायचा काम आहे. महाराज तुम्हाला नक्कीच देतील. 21 स्वामी चरित्राचं सारामृत, जे कोणी सेवा करील त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कारण हे 21 स्वामीचरित सारामृत ग्रंथाचं पारायण केल्यानंतर, सेवा केल्यानंतर तुम्हाला ह्याचा अनुभव नक्कीच येईल. काहींना मागायचा विषय सेवा करा. कसं असतं, आपण ठरवतो, आपण सांसारिक माणसं, संसार म्हणलं की आपल्याला खूप असतं, संसारात खूप म्हणजे काय खूपच कमी पडतं. आज हे नाही उद्या ते नाही असं होतं. परंतु आज वाईट वेळ आली म्हणजे काय झालं, उद्याही चांगली वेळ नक्कीच येणार आहे. कारण अंधारातून प्रकाश निघतोच ना. म्हणून खूप त्रास जर तुम्हाला झाला असेल तर असं समजा की तुमची चांगली वेळ येण्याची योग्य वेळ हीच आहे. कारण माणूस आपण त्रासाला जर सामना केला तर आपल्याला चांगली वेळ येते. त्यामुळे संकटाला सामना करायचं सामर्थ्यही तुम्ही ठेवा. महाराजावर श्रद्धा व विश्वास ठेवा. करता आणि करिता तुझे एक स्वामीनाथा, माझ्या ठाय वार्ता मी पणाची नसेसे, असं म्हणतात. म्हणून महाराजावर विश्वास ठेवा. करता आणि करिता हे महाराजच आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा आणि मेवा भेटवा. कारण महाराजांची जो कोणी सेवा करतो त्यांचा महाराज कधीही हात सोडत नाही. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की तुम्ही हे 21 दिवसाचं पारायण नक्की करा आणि गुरुची कृपा तुमच्यावर अवश्य प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.